अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 21 जुलै 2024। उद्या गुरुपौर्णिमा आहे। स्वामी सेवेकरांसाठी खूप मोठा दिवस उद्या आहे। बघा उद्या रविवार आलेला आहे। तुम्हाला जवळपास केंद्र नसेल तुम्ही शोधा, तिथे जा, तिथे महाराजांना तुमचं गुरुपद द्या। तुम्ही घरी पण महाराजांना तुमचं गुरुपद देऊ शकता। घरी कसं द्यायचं, मूर्ती असेल तर मूर्तीचा पंचोपचार अभिषेक करा। घरी करत असताल तर बघा घरी कारण आपण केंद्रात जर गेलो तिथे घाई गडबड होत असते, पण घरी आपण व्यवस्थित महाराजांना अभिषेक करायचा। फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसायचं, छान गंध लावायचा, छान नवी वस्त्र घालायची। त्याच्यानंतर मूर्ती जर असेल तर मूर्तीला पंचोपचार म्हणजे पंचामृताने अभिषेक करायचा, पुरुष सूक्त म्हणायचं, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा। त्याच्यानंतर महाराजांना स्वच्छ कोरे वस्त्र घालायचे। उद्या कोरे जर नसतील तर अगोदरचे जे असतील ते धुवून स्वच्छ करून तुम्ही त्याला महाराजांना घालायचे, हिना अत्तर लावायचं। त्याच्यानंतर बघा उद्या आहे गुरुपौर्णिमा। महाराज आपले ब्रह्मांड नायक आहेत, विश्वाचे चालक मालक पालक आपले महाराज, आपले गुरु। आपण त्यांना आपलं गुरुपद देत आहोत। त्याच्यामुळं उद्या खूप मोठा दिवस आहे। खरंच तुम्ही ना उद्या थोडासा वेळ काढा, पण तुम्ही नक्की हे काम तुम्ही नक्की करा। बघा घरी जर करत असता तर घरी, नाही तर केंद्रात जर जात असतात तर केंद्रामध्ये। तर महाराजांना गुरुपद तुम्ही गुरु करण्याच्या वेळेस काय करायचं, महाराजांना आपले गुरु कोणीही तुम्ही असो, कोणालाही तुम्ही तुमचा गुरु जर करत असताल तर, कारण गुरु आपण काय म्हणतो की ज्या अंधारामध्ये एक छोटासा जे उजेडाची जी ठिणगी येते ना आणि ती जो प्रकाश देते ना, त्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये गुरु करत असतो। जे आपण म्हणतो ना की अंधाराकडून उजेडेकडे नेणारा आपला गुरु असतो। आपल्या आयुष्यामध्ये छोटे मोठे जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमला सामोरं कसं जायचं, त्या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर निघायचं ते गुरु आपल्याला शिकवत असतो। गुरुकडून आपण शिकलेलो असतो। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे देवापेक्षाही मोठं असतं। आपण म्हणतो ना की एक वेळेस देव रुसला तरी चालतो, पण गुरु आपल्यावर रुसला नाही पाहिजे। कारण गुरु जर रुसला तर मग देव सुद्धा आपलं काही आपली साथ देव सुद्धा देऊ शकत नाही। त्यात इतकं मोठं स्थान गुरुचं असतं आणि हे गुरु आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। त्याच्यामुळे उद्या तुम्हाला घरी तुम्ही महाराजांना गुरुपद देत आहात तर तुम्ही काय करायचं, स्वच्छ महाराजांना वस्त्र घालायची, छान त्यांना सजवायचं, जितकं होईल तितकी हौस आपण करायची। त्याच्यानंतर नैवेद्य महाराजांना जे आवडतं, बघा महाराजांना बेसन पिठाची लाडू आवडतात, श्रीखंड आवडतं, त्याच्यानंतर मुगाच्या डाळीचा हलवा आवडतो, त्याच्यानंतर पुरणाच्या पोळी महाराजांना आवडते। हे सगळे जे काही तुम्हाला करता येईल ते नैवेद्यामध्ये करायचं। घरी करत आहोत आपण, त्याच्यामुळे आपण कसं छान करायचं, नैवेद्य करायचा, नैवेद्य आरती करायची। त्याच्यानंतर महाराजांची आरती, तुम्हाला केंद्रातल्या आरत्या येत असतील तर सायंकाळी 6:30ची आरती जेव्हा होते ना तेव्हा त्या आरत्या तुम्ही घ्यायच्या, नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्ण आरत्या घ्यायच्या, क्षमा प्रार्थना घ्यायची। त्याच्यानंतर महाराजांना मग तुम्ही गुरुपद देऊ शकता। तर गुरुपद कसं द्यायचं, जसं केंद्रामध्ये देतात तसं तुम्ही द्यायचं आहे। एक श्रीफळ घ्यायचं, खडीसाखर घ्यायची, दक्षिणा घ्यायची, फुलं घ्यायची। महाराजांना गुरुपद देते वेळेस हे 2-3 वस्तू तुम्ही नक्की न्या, म्हणजे ह्याच कलरच्या न्या। बघा महाराजांना जर नेलं तर तुमचे गुरूंचा आशीर्वाद मिळेल, त्याच्याबरोबर तुमचं गुरुबळ मजबूत होईल। गुरुबळ मजबूत होणं हे खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे गुरुबळ मजबूत होण्यासाठी तुम्ही महाराजांना गुरु करते वेळेस जे सामान नेतात, जे साहित्य नेतात ना, श्रीफळ वगैरे ते, आणि जे फुलं नेतात तर फुलं नेते वेळेस पिवळ्या कलरची फुलं न्या। कधीही तुम्ही गुरूंच्या तुमच्या दर्शनाला जात असताल तर जाते वेळेस पिवळ्या कलरची फुलं, त्याच्यानंतर पिवळ्या कलरची मिठाई न्यायची। पिवळ्या कलरची मिठाई म्हणजे केळी वगैरे किंवा पिवळ्या कलरचे पेढे, असं तुम्ही पिवळ्या कलरचं काहीतरी घेऊन जायचं। आता फुलं पिवळ्या कलरची मिळतात, त्याच्यानंतर मिठाई पण पिवळ्या कलरची मिळते। त्याच्यानंतर आपण जे वस्त्र घातलेले आहेत, तुम्ही साडी घातली किंवा जेंट्स असतील त्यांनी ड्रेस घातला तर पिवळ्या कलरचं शर्ट साडी तुम्ही घालून जायचं। त्याच्यानंतर आपण जेव्हा गुरुपद महाराजांना देतो बघा, आपण पिवळ्या कलरचं घातलं की पिवळा कलर हा बृहस्पतींना खूप आवडतो आणि आपली जी गुरुबळ आहे ते पण मजबूत होतं। त्याच्यानंतर गुरूंचा आशीर्वाद पण आपल्याला मिळत असतो।
तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी काय असतात ना, की आपल्याला जे आपण जे काम करतो किंवा आपण जे कार्य करतो त्याच्यासाठी आपल्याला खूप मदत करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही गुरूंना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायला जात आहात तर हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे. उद्या तुम्ही घरी जर करीत असला तर घरी पण तुम्ही छान तयार व्हायचं. त्याच्यानंतर केंद्रात जात असाल तर केंद्रात पण हे नक्की करा. त्याच्यानंतर महाराजांची सेवा, श्री स्वामीचे तर सारामृत पूर्ण ग्रंथ वाचायचा. बघा एका बैठकीत तुम्हाला नाही वाचता झाला तर छोटे छोटे करून अध्याय तुम्ही म्हणजे 3 अध्याय किंवा 7 अध्याय 7 अध्याय जर वाचले तर 3 बैठकीत तुमचं एक पारायण पूर्ण होतं. दिवसभरातून कधीही वाचू शकता, कधीही. पण उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून ही एक सेवा तुम्ही उद्या नक्की करा. पूर्ण पारायण करा. पूर्ण एका बैठक झालं तो अति उत्तम, नाही झालं तर दिवसभरातून थोडं थोडं करून तुम्ही वाचू शकता. कारण काय होतं की बऱ्याच जणांना जास्त वेळ बसल्या जात नाही. त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम असतो, इच्छा असते पण होत नाही. त्याच्यामुळं छोटं छोटं करून तुम्ही वाचू शकता. पूर्ण पारायण दिवसभरातून कधीही करायचं. 11 माळी जप करायचा. 11 माळी बरोबर 11च माळी जप करायच्या. नाही झाल्या 11 माळी तर कमीत कमी 3 माळी तरी उद्या जप करा. पण मी म्हणेन तुम्हाला 11च माळी तुम्ही जप करा उद्याचा दिवस. आणि महाराजांना काय करायचं की विनंती करायची. तुमच्याकडून सेवा होत नसेल, बरेच जण काय म्हणतात की आमच्याकडून सेवा होत नाही, आमची खूप इच्छा असते, खूप जास्त इच्छा असते, पण काय मिळेल काय माहीत आमच्याकडून सेवाच होत नाही. अशा वेळेस काय करायचं, उद्या तुम्ही महाराजांना गुरूंचं गुरुपद देताय तर काय करायचं, महाराजांना विनंती करायची. सर्वात आधी काहीच मागायचं नाही. उद्या केंद्रात जात आहात तुम्ही किंवा घरी महाराजांना गुरुपद द्यायचं. घरानं घेऊन किंवा काही मागण्यासाठी अजिबात जायचं नाही. फक्त महाराजांना सांगायचं की मी माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा आणि मी त्याच्यासाठी इथं आलेली आहे. एवढंच महाराजांना सांगायचं. बघा तुम्हाला पण किती आनंद होईल आणि महाराजांना पण किती आनंद होईल. त्याच्यासाठी तुम्ही त्यासाठी जायचं आणि फक्त महाराजांना म्हणायचं की माझ्याकडून सेवा म्हणजे करून घ्या तुम्ही. माझी इच्छा खूप असते पण मला वेळ मिळत नाही आहे. मला काही ना काही अडचणी येतात, काही ना काही कामं येतात आणि माझी सेवा राहून जाते. माझ्याकडून सेवा होत नाही. तर मला नाही केंद्रात येता आलं, नाही येऊ द्या, पण मला घरी का होईना माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. महाराजांना उद्या फक्त एवढीच विनंती तुम्ही नक्की करा. बघा महाराज तुमच्याकडून कशी सेवा करून घेतात, तुम्हाला कसा वेळ ते काढून देतात. तुमची किती तुम्ही म्हणता ना की वेळ मिळत नाही, तुम्हाला सलग तुम्ही वेळ तुमच्याकडून निघेल आणि तुम्ही सेवा पण नक्की कराल. उद्या ते एवढं मागणं तुम्ही नक्की बघा करा. तर उद्या महाराजांना आपण बोलल्यासरशी बघा रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप नित्य नियमाने महाराजांची. बघा तुम्ही नवीन सेवेकरी आहात, नवीन सेवेकरी, जुने सेवेकरी, कोणीही असो, ह्या 3 सेवा ते नित्य नियमाने नक्की करतात. मग बाकीची इतर सेवा काही जी असते ती करतात, पण ह्या 2 सेवा तुम्ही नक्की करा. गुरु महाराजांना गुरु केलं त्यासाठी महाराज आपल्या गुरूंसाठी हे 2 सेवा तुम्ही नक्की करा. महाराजांचे 3 अध्याय, स्वामी चैत्र सारामृतचे 3 अध्याय आणि 11 माळी जप, ह्या 2च सेवा. जास्तीत जास्त अर्धा तास लागतो या सेवेला. परावदिवशीपासून म्हणजे उद्या तुम्हाला पूर्ण सेवा करायची, म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. पण परावदिवशीपासून तुम्ही महाराजांना वचन द्यायचं की मी ही सेवा तुमची नक्की करीन आणि माझ्याकडून करून घ्या. नक्कीच तुमच्याकडून ही सेवा होईल. तर उद्या नक्की तुम्ही महाराजांना तुमचं गुरुपद द्या, महाराजांना तुमचं गुरु करून घ्या, सेवा करा. जास्तीत जास्त महाराजांच्या आपल्या गुरूंच्या चरणी त्यांची सेवा रुजू करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.